आणि आता छत्रपती संभाजीनगर मधील जमीन हिबानामा प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। जमिनीच्या मूळ मालकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। नोटीस देऊनही चौकशीला गैरहजर राहिल्याने ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे। मीर मेहमूद अली विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या हिबानामा प्रकरणात कारवाईला वेग आलेला आहे। जमिनीचा मूळ मालक असलेला मीर मेहमूद अली याला पोलिसांनी अटक केली आहे। मीर मेहमूद अली यांच्या विरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना पोलीस तपासासाठी हजर राहण्याची नोटीस दिलेली होती, मात्र ते गैरहजर राहिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे। मीर मेहमूद यांनी खासदार संदीपान भुमरे यांचे चालक जावेद यांना या कोट्यवधी जमिनीचा हिबानामा म्हणजेच बक्षीसपत्र करून दिलेलं होतं। त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते, वाद सुरू झाला होता। महत्त्वाचं म्हणजे मीर मेहमूद यांनी आणखी दुसऱ्या एका वकिलालाही हिबानामा करून दिलेला होता। त्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता। धक्कादायक बाब म्हणजे ज्या प्रकरणात संदीपान भुमरे यांचा चालक जावेद शेख याच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांनी अटक होऊ नये म्हणून कार्यालयात अर्ज केलेला होता, मात्र तो अर्ज त्यांनीच आता परत घेतलेला आहे। त्यामुळे जावेद शेख यांनाही अटक होण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, संभाजीनगरमधील जमीन हिबानामा प्रकरणात आता जमिनीच्या मूळ मालकालाच अटक झालेली आहे, त्यामुळे पोलिसांच्या हातात काही महत्त्वाची माहिती येण्याची ही शक्यता आहे। हे प्रकरण संभाजीनगरमध्ये फार जास्त गाजलं होतं। जावेद हा खासदार संदीपान भुमरे यांच्याकडे चालकाचं काम करतो। 9 एकरी जमीन होती आणि त्याला हिबानामा म्हणजे बक्षीसपत्र करून देण्यात आली होती। बाजार किमतीनुसार जवळपास ही 30 ते 40 कोटीची जमीन होती, त्यामुळे वादंग उठलं होतं। खासदार भुमरेच हे सगळं करत आहेत अशा पद्धतीची विरोधकांनी टीका केली होती। चौकशीची मागणी करण्यात आली होती। त्यात परभणीमध्ये जो मूळ मालक राहतो जमिनीचा, त्याने अजून एकाला हिबानामा करून दिला असं सगळं प्रकरण समोर आलं होतं। त्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता आणि त्यात आज मूळ मालकाला अटक करण्यात आलेली आहे। जावेद याच्यावरही फसवणुकीचा गुन्हा या प्रकरणात दाखल आहे, त्यामुळे त्यालाही अटक होऊ शकते आणि पर्यायानं खासदार भुमरे सुद्धा या सगळ्या गोष्टीमुळे आता अडचणीत येऊ शकतात। आज दिवसभर पोलीस या सगळ्याची चौकशी करणार आहे। जी विशाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।